हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे एम-पी-एस-सी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एम-पी-एस-सी कंबाईन पी सीरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओ प्रिलियम एक्झाम 2011च्या क्वेश्चन पेपर आपल्या झालेले आहे. तसेच पी-एस-आय प्रिलियम एक्झाम 2011ची पण बघून झालेली आहे. ते लेक्चर तुम्ही बघितलेले नसेल तर ती लेक्चर बघून घ्या. अत्यंत महत्त्वाची अशी पी सीरीज आहे मित्रांनो. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे आणि किती प्रश्न रिपीट झालेले आहे तुमचं ते पॉईंट या पी सीरीजमधून नक्कीच कव्हर होतील. तसेच एम-पी-एस-सी ॲस्पिरंट हा आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. एम-पी-एस-सी नोट्स अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. एम-पी-एस-सी ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर मित्रांनो, आज आपण एस-टी-आय 2012ची प्रिलिमचे क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर त्यामधील काही क्वेश्चन सायन्सचे आणि हिस्ट्रीचे क्वेश्चन आपण बघितलेले आहेत. बाकीचे क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, लुकिंग बॅक हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन आहे आप्पासाहेब परांजपे, तात्यासाहेब केळकर, थर्ड भास्करराव जाधव, फोर्थ आहे धोंडो केशव कर्वे. तर मित्रांनो, लुकिंग बॅक हे आत्मचरित्र कोणत्या समाजसुधारकाचे आहे? तर ते धोंडो केशव कर्वे यांचे आहे. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन आहे राजा राममोहन राय, केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर आणि फोर्थ आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. तर मित्रांनो, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र राजा राममोहन राय यांनी सुरू केलेले होते. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1919च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता? तर ऑप्शन आहे उदारमतवादी पक्ष, स्वराज्य पक्ष, काँग्रेस पक्ष आणि मुस्लिम लीग. तर मित्रांनो, 1919च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष नंतर कोण ठरला होता? तर तो स्वराज पक्ष ठरला होता. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे स्वामी दयानंद, स्वामी विवेकानंद, ॲनी बेझंट आणि केशवचंद्र सेन. तर सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली होती? तर ती ॲनी बेझंट यांनी केली होती. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? तर ऑप्शन आहे इस्लामाबाद, ढाका, अलाहाबाद आणि फोर्थ आहे अलीगड. तर मित्रांनो, मुस्लिम लीगची स्थापना ढाका येथे झालेली होती. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर याचं उत्तर आहे 1897. तर स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची 1897 मध्ये स्थापना केलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मित्रांनो, हा ग्रंथ वीरा शिंदे यांनी लिहिलेला होता. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय उद्योगांच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 1916. तर 1916ला औद्योगिक आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे म्हणजे AITUCचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, याचे अध्यक्ष कोण होते? तर ते लाला लजपत राय होते. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हिंदुस्थानचे मॅचेस्टर म्हणून कोणते पठार ओळखले जात होते? तर मित्रांनो, हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना कोणी केली होती? तर मित्रांनो, या स्कूलची स्थापना ज्योतिबा फुले यांनी केली होती. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? तर मित्रांनो, आत्मीय सभा ही कलकत्त्याला स्थापन करण्यात आली होती. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली होती. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आगरकरांनी कोणत्या तत्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता? तर ऑप्शन आहे बुद्धी प्रामाण्यवाद, सेकंड व्यक्ती स्वातंत्र्य, थर्ड समाज सुधारणेचा आग्रह, फोर्थ आहे वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, कोणत्या तत्वाच्या आधारावर सुधारणेचा पुरस्कार केला होता आगरकरांनी, गोपाळ गणेश आगरकरांनी? तर बुद्धी प्रामाण्यवाद, व्यक्ती स्वातंत्र्य आणि समाज सुधारणेचा आग्रह. तर वरीलपैकी सर्व. ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली होती? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली होती. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता? तर मित्रांनो, शेतकऱ्याचा असूड, ब्राह्मणाचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म, इशारा हे सर्वच महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुस्तके आहे. परंतु सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा शेवटचा ग्रंथ होता. तर तो त्यांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाई फुले यांनी प्रकाशित केलेला होता. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1925च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते?
इसवी सन 1925च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती हे विठ्ठलभाई पटेल होते. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनोट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती? याचे उत्तर आहे ऑप्शन सेकंड, इसवी सन 1888. नेक्स्ट क्वेश्चन, विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शिका, संघर्ष करा व संघटित व्हा हे कोणाचे ब्रीदवाक्य होते? तर मित्रांनो, हे बहिष्कृत हितकारणी सभाचे ब्रीदवाक्य होते. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मित्रांनो, बहिष्कृत हितकारणी सभावर 2 प्रश्न विचारण्यात आले होते 2012च्या STI प्रिलियम क्वेश्चन पेपरमध्ये. तर बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर याचे उत्तर आहे डॉक्टर B.R. आंबेडकर. तर आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणीची सभाची संस्थेची स्थापना केली होती आणि त्यांनीच शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे म्हटलेलं होतं आणि तेच या सभेचं ब्रीदवाक्य होतं. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलंकार मीमांसा नावाचा लेख कोणी लिहिला होता? तर मित्रांनो, हा लेख गोपाळ गणेश आगरकरांनी लिहिला होता. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1885 ते 1889 या काळात कोणत्या महाविद्यालयात राजश्री शाहू महाराजांनी शिक्षण पूर्ण केले? तर मित्रांनो, राजकोटमध्ये राजश्री शाहू महाराजांनी आपले शिक्षण पूर्ण केले. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, समता संघाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी समता संघाची स्थापना केली होती. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ताई महाराज प्रकरणी राजश्री छत्रपती शाहू व लोकमान्य टिळक यांची चर्चा केव्हा झाली? तर 18 ऑगस्ट 1901 ला. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे.